ओम शांती. ओम शांती. आजच्या मुरलीची तारीख आहे 27/2/2025. आजच्या मुरलीचे महावाक्य आहेत की बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, सत्संग हा सत्य मार्ग दाखवतो आणि वाईट संग हा आपली कमाई चट खात्यामध्ये घेऊन जाते. बघा, बाबांच्या संघामध्ये आल्यामुळे आपली सद्बुद्धी होते आणि सद्बुद्धीमध्ये सत्य ज्ञान हे थांबू शकतं. सत्य ज्ञानाच्या आधारेच आत्म्याची गती आणि सद्गती होऊ शकते. जी आत्मा मुक्ती आणि जीवनमुक्तीला प्राप्त होते ती आत्मा जन्माजन्माचं सद्भाग्य सत्कर्म करण्याच्या अधिकारी बनू शकते. दुसरं, बाबा विचारतात आपल्याला की सत्संगाची वर्तमान समय आवश्यकता का आहे. तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे की कलियुग हे तमप्रधान युग आहे आणि कलियुगामध्ये सर्वांचीच आत्मा ही उतरत्या कलेला गेल्यामुळे तमप्रधानतेकडे गेलेली आहे. अनेक जन्मांचा पापाचा खातं आत्म्यावर चढल्यामुळे आत्मा पापकर्म करता करता पापी झालेली आहे. अशा आत्म्याला पुण्यकर्म करून पुण्यवान बनायचं असेल तर सत्संगाची गरज आहे. आणि एकच असा संघ आहे की जिथे आपल्याला बाबा सत्य ज्ञान सांगतात, तिथे आत्म्याची गती आणि सद्गती होत असते. बाबा आपल्याला लक्ष आणून देतात की मुलांनो, अन्य सत्संगामध्ये जात असताना तुम्ही हे लक्ष ठेवून जा की मला तिथे ऐकल्यानंतर इतरांच्या बुद्धीमध्ये जो झालेला गोंधळ आहे तो मला काढून टाकायचा आहे. यासाठी तुम्ही, बाबांनी उदाहरण दिलं की हनुमान होऊन, जसं हनुमान प्रत्येक संघामध्ये जात असताना चपलांवर जाऊन बसायचे, तसं तुम्हीही ट्रस्टी साक्षी होऊन सत्संगामध्ये जा आणि बाबांचा सत्य परिचय द्या. दुसरं, बाबा सांगतात की ही तुमची लाईफ आहे, ही तुमची स्टुडंट लाईफ आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे स्टुडंट लाईफ दी बेस्ट लाईफ. ह्या जीवनामध्ये आपण शिकलं पण पाहिजे, शिकवलं पाहिजे आणि जे शिकलेलं आहे त्याच्यावर होमवर्क देखील करता आला पाहिजे. फक्त ऐकून नाही तर तो समजून इतरांना समजवला देखील पाहिजे. दुसरे, बाबा सांगतात की जर तुम्हाला निर्विघ्न स्थितीमध्ये राहायचं असेल किंवा तुम्हाला जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या विघ्नांपासून परिस्थितींपासून दूर राहायचं असेल तर आज बाबा सांगतात की तुमच्या बुद्धीमध्ये अव्यभिचारी आठवण. अव्यभिचारी म्हणजे एक बाबा दुसरा नकोय. बाबांनी मुरलीमध्ये एक्झाम्पल दिलं की जशी एखादी स्त्री ज्यावेळेस ती लग्न करून जाते तर ती आपल्या पतीशिवाय किंवा आपल्या एका घराशिवाय तिच्या बुद्धीमध्ये कोणीच नसतं, तिला म्हणतात पतिव्रता. मग आपल्याही सर्वांचं कनेक्शन एका बाबांशी बनलेलं आहे. आपण ते सर्व संबंध एका बाबांशी जोडलेले आहे. तर आपल्या बुद्धीमध्ये देखील एक बाबा दुसरा नकोय एवढंच असलं पाहिजे. ही अव्यभिचारी याद आपल्याला वारंवार ईश्वरीय प्राप्तीची शक्तीची प्राप्ती करून देत असते. दुसरं, बाबा सांगतात की जे बाबांचे गुण आहेत ते मुलांमध्ये येत असतात, जे बाबांचे संस्कार आहेत ते मुलांमध्ये भरत असतात. आपण बाबांना म्हणतो बाबा हे माझे आई वडील आहे आणि हे तेवढं सत्य आहे की जिथे मुलं जन्माला येतात तर त्या ठिकाणी आई वडिलांचे संस्कार हे मुलांमध्ये ऑटोमॅटिक यायला लागतात. मग जे बाबांचे गुण आहे ते आपल्यामध्ये गुण उतरतात आणि ती जी अवस्था आहे त्याला म्हटलं जातं की जवळीक अवस्था. जशी ती अवस्था निर्माण ज्यावेळेस होते त्यावेळेस बाबा आपल्याला दुसऱ्या शब्दात सांगतात की मी आणि तुम्ही म्हणजे कंबाईंड स्वरूप. जेव्हा बाबा आणि आत्मा आणि परमात्म्याचे कंबाईंड स्वरूप राहील
तेव्हा दोघांच्या स्वरूपामध्ये कुठलंही अंतर दिसणार नाही. जसं बाबा पतितापासून पावन बनवणारे आहेत, तर मुलं देखील मास्टर पतित पावन होऊ शकते. बाबा प्रेमाचे सागर आहे, तर मुलं मास्टर प्रेमाचे सागर होते. म्हणजे जे दोघांमधलं अंतर आहे, हे अंतर बाबा सांगतात तुम्हाला आता काढून टाकायचं आहे. दुसरं बाबा सांगतात की तुमच्याकडे शांतीची शक्ती आहे. या शांतीच्या शक्तीने तुम्ही जे व्यर्थ वातावरण आहे त्याला समर्थ करू शकता. याला परिवर्तन करण्याची जी ताकद आहे ती आपल्याकडे शांतीच्या शक्तीमध्ये आहे आणि ती आपण सर्वांनी धारण केली पाहिजे. दुसरं बाबा सांगतात की एकांतवासी होऊन तुम्ही मेसेज पास करा. मेसेज म्हणजे शिव बाबांचा जो परिचय आहे तो इतरांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही दिलं गेलं पाहिजे किंवा केलं पाहिजे. ओम शांती.